हाय, मी प्रिया। सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मी बनवते तीळ आणि गुळाचे लाडू। तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। चला बघूयात रेसिपी। इथं सर्वात अगोदर मी गुळ चाकूने चिरून घेतलाय जेणेकरून लवकर शिजेल। आता इथं मी साहित्य घेतलंय, 1 वाटी पांढरे तीळ, 2 इलायची घेतली आहे आणि पाऊण वाटी गुळ घेतलाय बारीक करून। आता कढई गरम करून मी त्यात तीळ टाकलेत। तिळाला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपल्याला गॅस ना हाय फ्लेमवर ठेवायचं नाही, नाहीतर तीळ करपतील खालून। त्यामुळे गॅस हा कमी फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि तिळाला चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि नेहमी हलवत राहायचं जेणेकरून खाली कढईला लागणार नाही। साधारण 2 मिनिटांनंतरच तिळाचा कलर चेंज व्हायला लागतोय। इथं बघू शकता तुम्ही तिळाचा कलर जरा चेंज होतोय। तीळ जास्त करपू द्यायचे नाहीत, नाहीतर लाडूची टेस्ट बिघडेल। आता तीळ भाजले चांगले, त्याला ना मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता इथे मी कढई गरम केली आहे, त्यात चमचाभर तूप टाकले। जर तुम्हाला तूप नसेल टाकायचं तर स्किप केलं तरी चालेल, पण तूप टाकल्यामुळे ना आपल्या लाडूला छान अशी टेस्ट येईल आणि कलर पण छान येईल। त्यामुळे 1 चमचाभर तरी तूप टाकावं। तर आता मी तूप जरासं गरम झाल्यावर त्यामध्ये 2 इलायची टाकली आहे। इलायचीला चांगलं भाजू देते जेणेकरून इलायचीचा फ्लेवर आपल्या लाडूमध्ये येईल। आता त्यामध्ये जो मी गूळ मगाशी चिरून घेतला होता ते टाकते। गूळ अशा प्रकारे मेल्ट होतोय। हे 2 मिनिटांनंतर गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालाय। आता गूळ चांगला वितळल्यावर मी त्यात थोडंसं पाणी टाकते जेणेकरून आपला गूळ चांगला शिजेल। आता 2-3 मिनिटांनंतर गूळ शिजतोय। आता गूळ आपला लाडूसाठी तयार आहे का नाही हे बघण्यासाठी मी तुम्हाला इथे एक टिप सांगणार आहे। तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर टिप्स अशी आहे की आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये गुळाचे 2-3 थेंब आपल्याला त्या पाण्यात टाकायचे आहेत आणि बघायचं आहे की आपला गूळ व्यवस्थित झालाय की नाही।
तर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात गुळाचे 2-3 थेंब टाकून बघते. तर गूळ असा दाबून बघितला आहे, तर गूळ हा लाडूसाठी अजून तयार झालेला नाही आहे. तर मी अजून गुळाला साधारण 5 मिनिट तरी शिजून घेते. अजून थोडासा शिजून घेते, म्हणजे लाडूसाठी गूळ आपला छान प्रकारे तयार होईल आणि लाडू छान बनतील. अजून एकदा वाटीत गुळाचे 2-3 थेंब टाकले आणि बऱ्यापैकी आपला गूळ आता लाडू साठी तयार झाला आहे. तर आता पुढची प्रोसेस मी दाखवते. तर इथे मी तीळ गुळाच्या त्या पाकामध्ये टाकून घेते. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तीळ आणि गूळ आपला एकजीव होईल. आणि आपल्याला हे एकदम कमी गॅसवर करायचं आहे, नाहीतर खालून करपेल. कलर पण आलाय. लाडू वळण्या अगोदर मी हाताला थोडंसं पाणी लावून घेते, जेणेकरून हाताला पोळणार नाहीये. लाडू आपल्याला गरम असतानाच वळून घ्यायचे आहेत. जर थंड होऊ दिले तर व्यवस्थित वळता येणार नाहीत लाडू. आता पटापटा सगळे लाडू मी एकदा वळून घेते. अशा प्रकारे मी सगळे लाडू एका प्लेटमध्ये वळून घेतलेले आहेत. याला एका छोट्या डिशमध्ये काढून घेते. आणि हे बघा, अशा प्रकारे आपले तीळ आणि गुळाचे लाडू मस्तपैकी तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.